शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण आहे गाव सवंद्री, तालुका कडमेश्वर, जिल्हा नागपूर या ठिकाणी। आज श्री बाबारावजी काळे यांच्या शेतात आशा या वाणाची नुजी आशा या वाणाची लागवड झालेली आहे। तर या वाणाची लागवड आपण जर बघितली, या ठिकाणी अंतरावरची लागवड आहे, साधारण 3.5 बाय 3 या पद्धतीनं चौफुली साधारण अंतरावर लागवड झालेली आहे। आजच्या घडीला जर बघितलं, बोंडाची परिपक्वता बघा, शेंड्यापासून बुडापर्यंत पूर्ण बोंडाची परिपक्वता होऊन राहिलेली आहे। त्याच्यामुळेच आशा हे वाण आपण आजच्या घडीला म्हणू शकतो की एक लवकर परिपक्व होणारं वाण आहे। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य याचं बघू शकता, साखळी पद्धतीनं बोंड लागलेले आहेत। त्याच्यामुळं शेंड्यापासून बुडापर्यंत कुठलीही फांदी जर बघितली, साखळी पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बोंड पाहायला मिळतात। आशा हे वाण मागील 2-3 वर्षात आपल्या शेतकऱ्यांना मिळालेलं नव्हतं, पण या वर्षीपासून आता हे पुन्हा मार्केटला आलेलं आहे आणि त्याचा जलवा जो आधीचा होता तोच पुन्हा जलवा याचा या ठिकाणी आपण कायम पाहू शकतो। त्या झाडाला किमान 100 बोंडाच्या वर या ठिकाणी बोंडाची संख्या आहे, पाहू शकतो। वरपासून खालपर्यंत बोंड जे आहेत, पूर्ण बोंडाने झाड व्यापून गेलेलं आहे। फांदीला जर आपण बोंडाची संख्या पाहिली, 1 2 3 4 5 6 7, प्रत्येक फांदीला साधारण 5 6 7 8 या पद्धतीनं साखळी पद्धतीनं बोंडाची या ठिकाणी व्याप्ती झालेली आहे। साधारण जी मोनोपोडी आहे त्या सुद्धा मोनोपोडियेलिया साधारण 15 ते 20 बोंड या ठिकाणी व्यापून झालेले आहेत। कुठलाही झाड आपण बघू शकतो, प्रत्येक झाडाला ही बोंडाची सिरीज आहे, बोंडाचा साईज आहे आणि शेतकऱ्याची सुद्धा या ठिकाणी मेहनत दिसते। आणि कशा पद्धतीनं हे आता पीक पुढच्या काही 15 दिवसात आपल्याला वेचायला येईल, त्यावेळेस सुद्धा आपण एक व्हिडिओ तयार करू, त्याही माध्यमातून दाखवून देऊ की वेचायला सुद्धा हे वाण एकदम सोपं राहील। त्याच्यामुळं कुठल्याही जमिनीत, स्पेशली ज्या ठिकाणी थोडी भारीची जमीन आहे, त्या भारीच्या जमिनीमध्ये तुम्ही जर लागवड अंतर वाढवलं तर मग आशाला काही लिमिट नाही। आणि लागवड अंतर ज्या ठिकाणी आपल्याला जमिनीचा पोत हा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा असेल, त्या ठिकाणी आपण लागवडीचा अंतर कमी करू शकतो, तो म्हणजे 3 बाय 2 3 बाय 1.5 या 3.5 बाय 1.5 या अंतरावर याची लागवड करू शकतो। पण ज्या ठिकाणी मध्यम भारी जमीन आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे, थोडंसं आपल्याला हाय मॅनेजमेंट करायचं आहे, त्या ठिकाणी आशा वाण एकदम जास्त सुटेबल होतो। या पद्धतीमध्ये आबारावजींनी ज्या पद्धतीने या ठिकाणी भारी जमिनीमध्ये याची लागवड केली आणि चांगल्या मॅनेजमेंटचा या ठिकाणी वापर केला, तर त्याचा फळ आपण पाहू शकतो। शेतकऱ्याची मेहनत जी आहे या ठिकाणी आपल्याला क्लिअर दिसून येते आणि अशा पद्धतीनं साखळीनं बोंड आहेत, संपूर्ण शेत बोंडानं व्यापलेलं आहे। त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी आजच आपल्याला दिसून येत आहे की 12 ते 15 क्विंटल या ठिकाणी पक्के झालेले आहेत। आणि पुढची जी सिरीज चालू आहे, पुढची जे पात्या काही सुरू आहेत, त्या आपण धरल्याच नाहीत, त्याचा रिफ्लॅक्स जो आपण पकडू तर तो वेगळा राहील। तर अशा पद्धतीनं हे आशाचं वाण या ठिकाणी कडमेश्वर तालुक्यात पाहून एकच वाटतंय की कहो दिल से आशा फिर से। धन्यवाद।